हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता की मी जो ब्लाऊजचा फ्रंट मोंडा आहे तो घेतलेला आहे, तो तुम्हाला आता 4 टक्सच्या कटिंगमध्ये दिसत आहे। तर आता काय आहे, तर कुणाला 4 टक्स, कुणाला प्रिन्स कट असे वेगवेगळे प्रकारचं हे ब्लाऊज हे फिटिंगला येत असतं आणि ते आवडत असतं। तर आता या पद्धतीने आता प्रिन्स मला हे शिवायचं आहे प्रिन्स कटचं, पण हे जे ब्लाऊज आहे ना त्याचं मेन फॅब्रिकचे इतके धागे निघत आहे की म्हणजे खूपच धागे निघत आहे ना। पण कसं घरगुती टेलर असल्याकारणाने आपल्याजवळ इंटरलॉकची मशीन नसते। तर इंटरलॉकची मशीन नसल्याकारणाने काय होतं की मग अशा ब्लाऊजांना आहे ना इतकं केअरफुली स्टिच करावं लागतं, खूपच केअरफुली आपल्याला याला स्टिच करावं लागतं। तर मी काय केलेलं आहे, तर याला प्रिन्स कटमध्ये मी कट केलेलं नाही आहे, याला 4 टक्सच्याच आकारमध्ये कट केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर याचे दोघी पार्ट्स म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक यांना अगोदर आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे, बरोबर। पूर्ण चारी बाजूने स्टिच झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण 4 टक्ससाठी अंतर घेतो त्याच पद्धतीने आपल्याला 4 टक्ससाठी अंतर घ्यायचं आहे। हुक लूपच्या साईडने म्हणजे हुकाची जी पट्टी असते त्या साईडने आपल्याला 4.5 इंचावर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे। तर 4.5 इंचावर मार्किंग झाल्यानंतर तर वरून जे सेंटर असतं 4.5 इंचाचं मार्किंग घ्यायचं आहे आणि तिथून वरच्या टक्ससाठी म्हणजे जो वरून सेंटरचा जो टक्स असतो त्याच्यासाठी आपल्याला 3 इंचावर एक मार्क करायचं आहे, कारण की हे आपलं आहे प्रिन्स कटचं, बरोबर ना। तर मग त्यामुळे आपल्याला तसं मार्क करून घ्यायचं आहे आणि बरोबर प्रिन्स कटचा आकार असा ड्रॉ करून घ्यायचा आपल्याला। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जसं सांगितलं आहे त्याच पद्धतीने करा, म्हणजे जेणेकरून तुमचा जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित येणार आहे। आणि हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते सुद्धा मी कट करून घेतलेलं आहे, बघू शकता। आता हे कट करताना तुम्हाला दिसतच असेल की याचे धागे खूपच निघत आहेत, तर या कारणामुळे मी याला प्रिन्स कटचा कट दिलेला नाही आहे। तोही अगदी फिनिशिंगने आपण हा जो कट तयार करतो आहे तो अगदी फिनिशिंगने तयार होणार आहे, कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही की हे प्रिन्स कटचं ब्लाऊज नाही आहे। याचा पफसुद्धा अगदी सुंदर आणि सुरेख असा पडणार आहे। तर पाहू शकता तुम्ही, ह्या पद्धतीने अगोदर पहिले याला फिनिशिंग देऊन घेतली मी पूर्ण कटिंग करून, आणि पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आपल्याला टक्सचा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे। तर ड्रॉ करताना आपल्याला बरोबर जसं सांगितलं की 4.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर सरळ वरच्या टक्सला आपल्याला 3 इंचावर एक मार्किंग करायचं आहे, बरोबर। आणि त्यानंतर आपल्याला प्रिन्स कटचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपली जी कटोरी ती अगदी छान अशी फिनिशिंगने बसेल। तर 3 इंचाचा याला मी अगोदर छान असं व्यवस्थित फिनिशिंग देऊन घेत आहे, तुम्हाला ड्रॉ करून दाखवते मी या पद्धतीने। आणि त्यानंतर हा टक्स मारण्यासाठी आपल्याला बरोबर खालून 1 इंचावर मार्किंग करायचं आहे। काय करायचं आहे, 1 इंचावर मार्किंग करायचं आहे। त्या मार्किंगच्या अगोदर जशी आपण लाईन ड्रॉ केलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला त्याच्यावर एक टिप टाकून घ्यायची, म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण टक्स लावू तेव्हा आपल्या कपड्याला घोळ पडणार नाही आणि फुगासुद्धा येणार नाही, म्हणजे जी चून पडते ना ती पडणार नाही, अगदी प्लेन असा आपला कपडा हा राहील। आता पाहू शकता किती प्लेन असं झालेलं आहे, त्याला मारून घेतलेली मी शिलाई, आणि हे धागे बघू शकता तुम्ही असे खूपच निघत आहे। तर पर्याय म्हणून असं खूपच सोपा असं आपल्याला हे तयार करता येतो आपल्याला हा पफ असं। तर बरोबर जो टक्स पॉईंट होता तो घ्यायचा आहे आपल्याला, बरोबर 3 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं, जेणेकरून जेव्हा आपण टक्स लावू त्यानंतर आपल्याला कळेलच की आपल्याला हा टक्स इथपर्यंत कवर करायचा आहे। तर बरोबर 1 इंचाचं मार्किंग करून आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे सरळ तिरकस, बरोबर आपण जसं नेहमी कटोरीच्या याला टक्स लावतो तसा हात तिरकस असा टक्स लावायचा आहे आपल्याला। आणि जिथं आपण 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे तिथं सुईमध्ये ठेवायची कपड्याच्या आतमध्ये, आणि तिथून बरोबर आपल्याला कपडा हा फिरवून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित असं बरोबर हा टक्स लावण्याकरता व्यवस्थित असा कपडा फिरवून घ्यायचा आहे। त्यानंतर एक पॉईंटच्या याच्याने आपल्याला ही शिलाई चालू ठेवायची, आणि जेव्हा आपण मोंढ्याजवळ येतो तिथं बरोबर अर्धा इंचावर एक मार्किंग करून आपल्याला अर्धा इंचाचा तो टक्स तिथं द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा टक्स असा पूर्ण करून घ्यायचा आहे। हा टक्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की किती सुंदर असा आपला हा बिना कटचा एकही कट न लावता प्रिन्स कटची कटोरी आपली परफेक्टली तयार झालेली आहे। पफसुद्धा अगदी सुंदर असा पडलेला आहे, त्याला कुठेही कुठल्याही गोष्टीचा मी
हे केलेलं आणि जे कफ टाकतं ते सुद्धा टाकल्याने तरीही तो पफ सुंदर आलेला आहे. पाहू शकता किती सुंदर असा आपला हा पफ तयार झालेला आहे. तर कुठेही कट नाही लावलेलं आहे. शिवाय तुमचे जर ब्लाऊज पीस असलं तर धागेसुद्धा निघणार नाही. अगदी फिनिशिंगने तुमचं हे ब्लाऊज दिसेल. प्रेस लावल्यानंतर खूपच हा पफ हे तयार होऊन जाणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.